हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, ग्रंथराज दासबोधामधल्या 3ऱ्या दशकातला 7वा समास आपण पाहतो आहोत. काल आपण आध्यात्मिक ताप काय असतो हे पाहिलं. त्याच्यानंतर अधिभौतिक तापाचा थोडासा भाग आपण पाहिलेला आहे. आता अधिभौतिक तापामधला उरलेला भाग जसा समर्थांनी वर्णन केलेला आहे तसा आपण पाहणार आहोत. समर्थ म्हणतात, नाना वेथेच निरशन व्हावया औषध दारुण बळात्कारे देती जाण या नाव अधिभौतिक. नाना वल्लीचे रस काडे गरगोड कर्कश घेता होय कासावीस या नाव अधिभौतिक. ढाळ आणि उखाळ देती पथ्य कठीण सांगती अनुपान चुकता विपत्ती या नाव अधिभौतिक. फाड रक्ता फासणी गुल्ल डागांची जाचणी तेणे दुःखे दुखवी प्राणी या नाव अधिभौतिक. रुचिक विभवे घातले नाना दुःखे दडपे देती सिरा तोडती जळा लाविती या नाव अधिभौतिक. आता 17व्या शतकात जो आपण समर्थ रामदास स्वामींचा काळ पाहिलेला आहे, त्या काळामध्ये आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती जास्त प्रचलित होती. ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर ॲलोपॅथिक पद्धती आयुर्वेदापेक्षाही अधिक प्रचलित झाली. पण आता सुदैवाने पुन्हा आयुर्वेदाला चांगले दिवस आलेले आहेत. परंतु त्या काळामध्ये जे वैद्य होते ते वैद्य कुठेतरी 3-4 गावामध्ये एखादे वैद्य असायचे आणि मग त्यांना कोणीतरी घोड्यावरनं जाऊन बोलवून आणायचं. आणि मग हे वैद्य काय करायचे, रोग्याला तपासून त्याला आयुर्वेदिक काढे, निरनिराळे रस, त्यानंतर एखादं शस्त्र लावून रक्त काढणे, डाग देणे, अशा प्रकारच्या त्या काळातल्या प्रचलित चिकित्सा ते करत होते. समर्थांचं म्हणणं असं आहे की अशी एखाद्यावर वेळ येणे की खूप गंभीर रोग असल्यामुळं वैद्याला कडक औषधं द्यावी लागणार आहेत. हा एक अधिभौतिकच ताप आहे. जास्त कडक औषधं घेणं हे सुद्धा शरीराला त्रासदायक असतं. त्यानंतर त्यांच्या शास्त्राप्रमाणे वैद्य काय करतात, अतिशय कडू काढे जर द्यावे लागले, चाटणं द्यावी लागली तर देतात. मग ती औषधं घेणं म्हणजे सुद्धा एक प्रकारचं महाकठीण काम असतं, त्रासदायक असतं. त्यानंतर मुद्दाम जुलाब होण्यासाठी औषध देणं, मुद्दाम वांती होण्यासाठी औषध देणं, हे सुद्धा अधिभौतिक तापाचंच लक्षण आहे. त्यानंतर कडक पथ्य, नेमकं जे आपल्याला आवडतंय तेच खाऊ नको म्हणून वैद्याने सांगितलं तर सर्वसामान्य माणसाला त्याच्या यातना होतात. औषध घेण्याची रीत चुकली, शरीराची चिरफाड करावी लागली, शस्त्राने रक्त, त्याला रक्तमोक्षण असं म्हणतात. सुश्रुत संहितेमध्ये रक्तमोक्षणाचं वर्णन केलेलं आहे. तापलेल्या सळीने डाग देणे, रुईचा चीक लावणे, बिब्बा घालणे, असे अनेक प्रकारचे उपचार त्या काळामध्ये प्रचलित होते. त्यांनी बरे होत होते पेशंट, नाही असं नाही, पण तो उपचार घेणं हे सुद्धा अधिभौतिक तापाचं लक्षण आहे. त्यानंतर जळवा लावणे, अजून सुद्धा जळवा लावतात, जलौका म्हणतात त्याला. ज्या ठिकाणी अतिशय खोलवरती असा
त्वचारोग गेलेला आहे त्या ठिकाणी ह्या जळवा लावतात. ह्या जळवा काय करतात? अशुद्ध रक्ताचं प्राशन करतात. मग शरीरातलं अशुद्ध रक्त काढलं जातं. अशी कितीतरी औषधं आहेत. समर्थ म्हणतात किती सांगू अशी औषधं, ती अमर्याद आहेत. पण कोणतंही औषध घ्यायची वेळ येणं हे त्या काळामध्ये फार म्हणजे अपमानास्पद वाटायचं लोकांना. आता काय 4 दिवस ऍडमिट होऊन सलाईन लावलं तरी काही वाटत नाही कोणाला. समर्थ रामदासांचा जर आपण काळ पाहिला 17व्या शतकातला, तर एखादा मनुष्य आजारी पडला म्हणजे काहीतरी त्याला देवाचा कोप झाला किंवा त्याने अपथ्य केलं किंवा ते कुठली तरी नको ती गोष्ट ओलांडला, काहीतरी पूर्वजन्मीचं कर्म केलं असं त्यांना वाटायचं. कारण त्या काळामध्ये आहार एवढा सकस होता, लोकांचा व्यायाम प्रचंड होत होता. एकदा शेताकडे 2-3दा जाऊन यायचं, पोहायचं, परत व्यायाम करायचं, तालीम करायची, भरपूर हालचाल करायची. स्कूटर नाही, गाडी नाही, काही नाही, कोस आणि कोस चालत जायचं. त्यामुळं प्रचंड व्यायाम व्हायचा, भूकही तशी लागायची, आहारही सकस होता. त्यामुळं सहसा माणसं आजारी पडायची नाहीत. आणि जरी आजारी पडली तर आजीबाईचा बटवा होताच की. काहीतरी आपलं किरकोळ उगाळून दिलं सहाणेवर, 1-2 चाटणं झाले बरे. पण जेव्हा हा आजार बळावत होता त्यावेळी वैद्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची वेळ येत होती. म्हणजे चटके देणे, जळवा लावणे, शस्त्राने चिरफाड करणे, वांती होण्यासाठी औषध दे, जुलाब होण्यासाठी औषध दे, कडक पथ्य सांग. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या शरीराला आणि मनाला क्लेश देणारे आहेत. आणि अशी वेळ कुणावर येऊ नये, कारण ही अधिभौतिक ताप असल्याची लक्षणं आहेत. त्याशिवाय समर्थ म्हणतात की कितीतरी रोग असे आहेत की मांत्रिकाला बोलावं लागतो, तो काहीतरी धूर देतो, त्याचा त्रास. बर काहींनी कष्टाने संपत्ती मिळवलेली असते, पण चोर घरात येतात आणि मग काय करतात चोर? नाना धान्य, नाना पदार्थ, नाना पशु, नाना स्वार्थ, नाना पात्रे, नाना अर्थ, मनुष्य भस्म होती, आग न लागला शेती, धान्य वणव्यानी सडकुती, युक्षदंड जळोनी जाती अकस्मात, ऐसा अग्न लागला अथवा कोणी लाविला, हानी जालिका पोळला त्या नाव अधिभौतिक, ऐसे सांगता बहुत होती वन्हीचे आघात, तेणे दुःखे दुःखवे चित्त या नाव अधिभौतिक, हारपे विसरे आणि सांडे, नासे गाहाळे फुटे पडे, असाध्य होय कोणीकडे त्या नाव अधिभौतिक. बघा आणखीन अधिभौतिक ताप कोणते कोणते आहेत? भरपूर जडजवाहीर चांगली चांगली उंची वस्त्र, दागिने वगैरे घरात आहेत, पण ती चोरीला गेली. घरामध्ये धान्याचा साठा आहे, भरपूर पदार्थ आहेत, पशु आहेत, भांडी आहेत, माणसे आहेत, निरनिराळ्या वस्तू आहेत, पण अचानक एकदा आग लागते घराला किंवा कोणीतरी आग लावतं. हा अधिभौतिक ताप आहे. किंवा शेतामध्ये चांगलं उभं पीक आहे, गवताच्या गंजी आहेत, धान्याची सालपट आहेत, ऊस आहे काढायला आलेला, त्याला कोणीतरी आग लावतं किंवा आग लागते कशाने तरी, किती नुकसान होतं. एवढे शेतकऱ्यांनी कष्ट केलेले असतात, पण फोडच्या फोड जळून जातो. कारण हा अधिभौतिक ताप आहे. वस्तू हरवणे, विसरणे, फुटणे, पडणे, परत न मिळणे, हा अधिभौतिक ताप आहे.
किती सामाजिक आणि प्रापंचिक विचार केलाय रे बाबा. समर्थांचं हे लिखाण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल, ज्या माणसाने आयुष्यात प्रपंच केला नाही, देशाटन मात्र भरपूर केलं. आणि समर्थांचं ऑब्झर्वेशन जर आपण पाहिलं तर किती बारीक सारीक गोष्टी त्यांनी ध्यानात घेऊन लिहिलेल्या आहेत ते बघा. आपल्या सुद्धा मनात येत नाही त्या गोष्टी. आपण एवढी वर्ष प्रपंच करतोय, 100 ठिकाणी फिरतोय आपण, पण बघा पुढे ते काय म्हणतात, एखादा मनुष्य पदभ्रष्ट होणे, काय चांगला ऑफिसर आहे पण काही कारणाने लाच घेतली आणि त्याला काढून टाकलं तिथून. अधिभौतिक ताप आहे हा. जगामध्ये अपमान, ऑफिसमध्ये अपमान, मानहानी सगळीकडं. त्यानंतर जनावरे गायब होणे, मुलं मुली बेपत्ता होणे. आता काय चाललंय सध्या, आपण वाचतोय ऐकतोय रोज. घरातली मुलं मुली बेपत्ता होतात, कधी स्वेच्छेने जातात, कधी कुणी पळवून नेतं. हल्लीच्या मुलांमुलींबद्दल न बोललेलं बरं. आधुनिकतेच्या नावाखाली जे काही चाललेलं आहे ते आपल्या संस्कृतीला अशोभनीय असं चाललेलं आहे. धर्म बघायचा नाही, संस्कृती बघायची नाही, काही बघायचं नाही. मैत्री करायची नाही, मैत्री करावी की, मुला मुलींनी मैत्री करावी, पण त्याला एक प्रतिष्ठा असायला पाहिजे. बेपत्ता होण्या एवढी इतपत मैत्री करू नये. ज्या आईवडिलांनी तुम्हाला 20-22 वर्ष सांभाळलेलं आहे, त्यांना तुम्ही एका क्षणात धक्का देत आहात, त्यांची समाजातली प्रतिमा मलिन करता आहात, मानसिक त्रास देत आहात त्यांना, तेव्हा हा अधिभौतिक ताप आहे. चोरांनी शत्रूंनी धाड घालणे, धान्यातली धान्य कापून नेणे, कोणीतरी करणी वगैरे करणे, भावल्या त्या पूर्वीच्या काळी करत होते. उंदरांनी वस्तू पळवणे, उंदरांनी वस्तू खराब करणे, वीज पडणे घरावर, किंवा पोहायला गेला आणि कुठल्या तरी खडकावर आपटला, मगरीने पकडलं. हे सगळे अधिभौतिक ताप आहेत. प्रपंचामध्ये क्रूर आणि कर्कश अशी बायको मिळणं, हा अधिभौतिक ताप आहे. मूर्ख मुलं जन्माला येणं, अधिभौतिक ताप आहे. भूत पिशाच्य लागणं. त्याशिवाय सांगतायत, नानाग्रहे काळवार, काळतिथी घातचंद्र, काळवेळ घात नक्षत्र, या नाव अधिभौतिको. सिंक पिंगळा आणि पाली, ओखटे होला काक कलाली, चिंता काजळी लागली, त्या नाव अधिभौतिको. दिवटा सर्वदा भाकून गेला, अंतरी धोका लागला, दुःस्वप्ने जाजवला, त्या नाव अधिभौतिको. भालू भुंके स्वान रडे, पाली अंगावरी पडे, नाना चिंते नाना पवाडे, त्या नाव अधिभौतिको. ग्रहांची अतिशय वाईट अशी स्थिती येणे, मंगळ शनीचा योग म्हणतात. मला काही ज्योतिषातलं शास्त्रातलं कळत नाही, पण असं अशुभ ग्रहांचा योग, चंद्राचा अशुभ योग असणं, घात नक्षत्र असणं, हा अधिभौतिक ताप आहे. वाईट वेळी एखाद्याला शिंक येणं, हा अधिभौतिक ताप आहे. पाल चुचुकणं, कावळा नको त्यावेळेला ओरडणे, भविष्य सांगणाऱ्याने एखाद्याने काहीतरी अशुभ सांगून गेला, त्याच आपण खरं धरून बसलो तर, कुत्रा रडणे, पाल अंगावर पडणे, ही अपशकुन आपण मानतो. आपल्याला कैद होणे,
कदाचित संशयावरून कैद होते, राजाकडून शिक्षा होणे, मार देणे, राजाच्या शिपायाने आपल्याला चांबड्याने माग देणे, किंवा झाडाचा फोक असतो म्हणजे सरळ काय म्हणतात काठी, त्याने मार बसणे. अनेक प्रकारचे भोग सांगितलेले आहेत. राजा अनेक प्रकारच्या शिक्षा देतो. तोफेच्या तोंडी देतो, सिंहाच्या तोंडी देतो, हत्तीच्या पायी तुडवतो. राजाला काय, अशा प्रकारची वेळ येणं म्हणजे अधिभौतिक ताप आहे. एखाद्याला टांगणे, बेड्या घालणे, झाडाच्या बुंध्यावर बांधून ठेवणे, मोहरीचं पाणी घशात ओतणे, पाण्यात मुद्दाम बुचकळणे, फटके मारून घेणे, हात पाय जीभ काहीतरी तोडणे, सुळावर देणे, कानामध्ये खुंट्या टोकणे. बघा, पूर्वीच्या काळी काय काय शिक्षा होत्या राजाच्या. पोत्यात भरायचं आणि त्याला मारायचं वरती. कानी खुंट्या आवळीती, आपणी मेखा मारिती, खाल काढून टाकती ते अधिभौतिक. भोत आणि बोटाबोटी अथवा गळ घालणे कंठी, सांडस लावणी आटाटी तर त्या नाव अधिभौतिक. शिसे पाजणे, विष देणे अथवा शिरच्छेद करणे, का पायातळी घालणे, या नाव अधिभौतिक. बघा, कुत्री वाघ असल्या अंगावर सोडायची. लहानपणी आई मरणं, तरुणपणी बायको मरणं आणि म्हातारपणी मुलगा मरणं. किती किती विचार केलाय बघा. ज्या काळात ज्या नात्याची प्रकर्षाने गरज असते, लहानपणी आई, तरुणपणी बायको आणि म्हातारपणी मुलगा जर गेला, लहानपणी आई वारली, तरुणपणी बायको वारली आणि म्हातारपणी मुलगा वारला, तर त्याच्या इतकं दुःख नाही. युद्धामध्ये पराजय होणं हे हा अधिभौतिक ताप आहे. आगीत पडणं, लाजीरवाणी गोष्ट करायला लावणे आपल्याला, असे अनेक अपार दुःखांचे डोंगर आहेत. आणि त्या काळातल्या रीतिरिवाजाप्रमाणे समर्थाने यांचं वर्णन केलेलं आहे. हे सगळे अधिभौतिक ताप आहेत. आता यानंतर 8व्या समासामध्ये अधिदैविक ताप सांगितलेला आहे. हे अधिदैविक ताप म्हणजे काय आहेत की हे जग म्हणजे कर्मभूमी आहे. समर्थ असं म्हणतात की मृत्यूनंतर आपल्याला जाब द्यावा लागतो, यमयातना भोगाव्या लागतात. त्या भोगाव्या लागू नयेत म्हणून अधिदैविक तापांचा आपल्याला परिहार करता येतो. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. आता हे अधिदैविक का होतात ते सांगतात. जय श्रीराम. मागा बोलीला अध्यात्मिक त्या उपरी अधिभौतिक, आता बोली जेल अधिदैविक तो सावधायिका. शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना, स्वर्ग नरकादि भोक्तव्यम इदम चैव अधिदैविकम. शुभाशुभ कर्माने जना देहांती यमयातना, स्वर्ग नरक भोग नाना त्या नाव अधिदैविक. अधिदैविक म्हणजे काय, तर आपल्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणे आपण निवर्तल्यानंतर आपल्याला यमयातना भोगाव्या लागतात. म्हणून आपण जिवंत असताना जर चांगलं कर्म केली तर
यमराजाकडं फार दिवस मुक्काम करावा लागत नाही. मुखी नाही हरिनाम तो यमाचा पाहुणा होई. हरिपाठामध्ये सांगितलंय. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, यमाचा पाहुणा प्राणी होई. ज्याच्या तो मुखामध्ये हरिनाम नाही तो जणू काही यमाचा पाहुणचारच घ्यायला जन्मलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी दोन ओळीमध्ये सांगून टाकले. तुम्ही हरिनाम घ्या म्हणजे तुम्ही यमराजापासून दूर राहाल. हरिनाम घेतलं नाही तर यमाचा पाहुणा प्राणी होई. मग यमराज पाहुणचार करायला बसलेलेच आहेत वरती. आता यमराजांचा पाहुणचार काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नरक यातना भोगाव्या लागतात. समर्थ सांगतात, अंगबळ, द्रव्यबळ, मनुष्यबळ, शासनबळ या सगळ्या बळांची मस्ती येते माणसाला आणि मग तो नीती अनितीचा निर्बंध ठेवत नाही. त्याची बुद्धी वाकडी होते, उन्मत्तासारखं वागतो, कुटुंबाचा नाश करतो, समाज विध्वंसक कामं करतो, नीती न्यायाची मर्यादा सोडतो. मग राजा त्याला शासन करतो आणि राजाने जर केलं नाही तर देव आहेच, देव शासन करतोच. म्हणून भगवंताने अशी मर्यादा घालून दिलेली आहे की सगळ्यांनी नीतीने वागावे. ऐसी मर्यादा लाविले देवे म्हणून नीतीने वर्तावे, नीतीने आये सांडिता भोगावे यमयातनेसी. चांगल्या प्रकारे वर्तन करावं, विनाकारण कुणाला तरी दुखवायचं, काहीतरी डावपेच खेळायचे, किरकोळ स्वार्थासाठी कुणाला तरी मारहाण करायची, अपशब्द बोलायचे, सदा गुरमीत राहायचं, अहंकार. मग आता हे होतं कसं? मेल्यानंतर आपल्याला भोग कसे भोगावे लागतात त्याचं तंत्र काय आहे हे समर्थ सांगतायत. समर्थ म्हणतायत, यमदेवतेला प्रेरणा देऊन तिच्याद्वारे जीव हे यमाकडून सगळे आपल्या कर्माची फळं भोगतो, म्हणून त्याला अधिदैविक म्हणतात. आपण म्हणतो देवाने शिक्षा दिली. देवाने शिक्षा दिली म्हणजे काय? देवच यमराजाला सांगत असतो की ह्याच्या असा असा हिशेब आहे, त्याप्रमाणे ह्याला कर्माची फळं दे. शास्त्रांमध्ये यमदंड आणि यमयातना असे प्रकार सांगितलेले आहे. भोग कुणालाही चुकविता येत नाही. यमदंड यमयातना शास्त्री बोलले प्रकारांना तो भोग कदापि चुकेना, त्या नाव अधिदैविक. जे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत ते भोग हे भोगावेच लागतात. मनुष्य गेल्यानंतर मरणोत्तर लोकांमध्ये पापाची आणि पुण्याची शरीर असतात. मनुष्याचा सूक्ष्म देह जो असतो तो पाप पुण्यानुसार आपली फळं भोगतो. पापाची वेगळी भोगतो, पुण्याची वेगळी भोगतो. ज्याला पुष्कळ पुण्य आहे त्याला स्वर्ग सुख मिळतं आणि ज्याने पाप केलेलं आहे त्यांना नरक यातना भोगावे लागतात असे शास्त्रात सांगितलेले आहे. त्यावर अविश्वास करू नये, त्यामध्ये तथ्य आहे. मग कुणाला यामध्ये यातना भोगावे लागतात ते सांगतात. जे वेदाज्ञा पाळत नाहीत, हरिभक्ती करत नाहीत, त्यांना अक्षोभ नावाच्या तीर्थात जावे लागते. अगणित जुने किडे असलेल्याच्या ठिकाणी त्याला टाकतात.
काही पापी जीवांना कुंभीपाक नरक देतात. म्हणजे अरुंद तोंड असलेले एक मोठे कुंड असतं, त्या कुंडात घाणेरडा वास असतो. अनेक प्रकारच्या यातना आहेत. त्याच्यामध्ये जळत असलेल्या खांबावर झोपवायचं, अनेक प्रकाराने मार द्यायचा. 4-4 जण एका वेळेला मारत असतात, पाडतात, फरफटतात, ताणतात. त्याला धड उठायला होत नाही, धड बसायला होत नाही, धड रडायला होत नाही. अशा त्याला सतत यातना चालू असतात. जीव रडतो, गळा काढतो, खूप गहिवरतो, फुसफुसतो, घाबरतो, हाडाचा सापळा उरतो, परंतु झीज चालूच राहते. कठोरपणे मारले जाते. राजाने दिलेली शिक्षा परवडली, पण यमराजाने दिलेली शिक्षा नको रे बाबा, असं वाटतं. गरुड पुराणामध्ये या सगळ्या शिक्षांचं सविस्तर वर्णन आलेलं आहे. कोणत्या प्रकारच्या पापाला कोणता नरक आहे, काय शिक्षा आहे, हे सगळं गरुड पुराणात आलेलं आहे. म्हणून घरामध्ये एखादा माणूस वारला तर आपण गरुड पुराण 3 दिवस गुरुजींना बोलवून सांगायला सांगतो. हा जो आदिदैविक ताप आहे, हा पहिल्या 2 तापांपेक्षा भयानक आहे. कारण या ठिकाणी साक्षात देवाचा कोप झालेला आहे. आणि देवाच्या सांगण्यावरून आता यमराज आपल्याला अनंत यातना देणार आहेत. राजाचं काय असेल शिक्षा? फार तर 4 फटके देईल, काहीतरी काम सांगेल, सगळ्यात शेवटी म्हणजे सुळावर नाही तर फाशी. पण यमराजाच्या शिक्षा कशा असतात? ते ठार मारत नाहीत महाराज, जिवंतच ठेवतात जीवात्म्याला. आणि मग जिवंतपणीच त्याला मारहाण करणं, चटके देणं, अपशब्द वापरणं, धक्काबुक्की करणं, हे सगळं जिवंतपणी सोसल्याप्रमाणे त्याला सोसावं लागतं. शरीरासकट ते सोसावं लागतं जीवात्म्याला. आणि सगळं सोसून झाल्यानंतर आणि त्याचं काय पुण्य शिल्लक असेल तर मग तो थोडे दिवस स्वर्गात जातो आणि मग दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करतो. थोडक्यात काय आहे की यमाहूनही अधिकाधिक ताप या अधिदैविक तापामध्ये आहे. अशा रीतीने आपण आता 7वा आणि 8वा समास बघितला. 6वा, 7वा आणि 8वा, त्यामध्ये आपण आध्यात्मिक ताप म्हणजे काय, अधिभौतिक ताप म्हणजे काय, अधिदैविक ताप म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, आणि हे ताप होऊ नये म्हणून काय करायचं, हे आपण शिकलेलो आहोत. आता आज मी इथंच थांबतोय. पुन्हा एकदा मी आपल्याला विनम्रपणे आवाहन करतो की आपण जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मला ही मदत होईल.